नमस्कार, मी उमेश सिंगंदुडे आणि आपण बघत आहात एव्हीएस दस्तक. बातमी आहे मेट्रोच्या पहिल्या प्रवासाची. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांना आधुनिक जगाचा अनुभव मिळावा या उदात्त हेतूने मनोहर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गुरडा तालुका लाखनीच्या 128 विद्यार्थ्यांनी 11 डिसेंबर रोजी नागपूर मेट्रोची अविस्मरणीय शैक्षणिक सफर केली. उपक्रमशील मुख्याध्यापक योगराज मांडवटकर सर यांच्या विशेष प्रयत्नातून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहल प्रमुख प्राध्यापक उमेश रेपाडे आणि जवाहर मुंगसमारे यांच्या नेतृत्वाखालील या सहलीत विद्यार्थ्यांनी नागपूर मेट्रोच्या बर्डी ते प्रजापती या 8 किलोमीटरच्या मार्गावर 25 मिनिटांचा प्रवास आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी प्रथमच रेल्वे पाहिली होती. या विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासाचा अनुभव देताना मेट्रो रेल्वे कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. ग्रामीण भागातील मुलांना एवढ्या मोठ्या संख्येनं मेट्रो प्रवासासाठी आणल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी मुख्याध्यापकांचे आणि शिक्षकांचे कौतुक केले. कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना प्रवासादरम्यान असलेली स्वयंचलित शिडी वापरताना विद्यार्थ्यांची सुरुवातीला थोडी तारांबळ उडाली, परंतु मेट्रो कर्मचाऱ्यांच्या मदतीने आणि शिक्षकांच्या धीराने विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर झाली. आधुनिक मेट्रो रेल्वेत सुरक्षित आणि वेगवान प्रवास केल्याने विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. ही सफर केवळ एक प्रवास न ठरता ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधांची ओळख करून देणारा एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम ठरला. या अविस्मरणीय अनुभवाबद्दल आणि या उपक्रमाबद्दल सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी मुख्याध्यापक योगराज मांडवटकर आणि सहकारी शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानले. चला तर आपण प्रत्यक्ष या मेट्रो प्रवासातील काही क्षणचित्रे पाहूया. हा चाललो काय तिथपर्यंत गेला तर पाय टाकायचा.